उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळी वाऱ्याचा फटका। जुहू एअरपोर्टवर हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग। शिंदे मुरबाडला जात असताना ही घटना घडली। कल्याण डोंबिवलीसह ठाण्याच्या वातावरणात अचानक बदल। सर्वत्र सोसाट्याचा वारा आणि धुळीचं साम्राज्य। प्रवाशांसह नागरिकांची तारांबळ। कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार सोसाट्याचा वारा। अनेक घरांवरचे पत्रे उडून रस्त्यावर, तर काही ठिकाणी झाडं कोसळल्याच्याही घटना। ठाण्याच्या वांगणीमध्ये सुद्धा घरावरचे पत्रे उडाले। राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा तडाखा। नाशिक, नंदुरबार, अकोला, अमरावती, वाशिमसह बीडमध्ये पावसाच्या सरी, तर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। मुंबईच्या पायधुणीमधील चौघांच्या मृत्यूचा 11 दिवसांनंतर छडा। उंदीर मारण्याच्या औषधामुळे मृत्यू झाल्याचं उघड। मृतांच्या शरीरात झिंक फॉस्फोइडचे अंश आढळले। 2029ला देखील सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवतील। सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा। जय पवारांचं विधान। पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींचं सरकार बरखास्त। राज्यपाल RN रवी यांचे लेखी आदेश। ममता सरकारचा आज कार्यकाळ संपल्यानं निर्णय। ममता बॅनर्जींनी राजीनामा देण्यास नकार दिला होता। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसंदर्भात विजय थलपतींकडून पुन्हा राज्यपालांची भेट। तर आधी बहुमताचा आकडा सादर करा, मगच शपथविधी। राज्यपाल आर्लेकरांची भूमिका, सूत्रांची माहिती। मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी मुख्यमंत्री आणि मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करार। तर महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेस्थित कंपनीशी करार। वॉटर मेट्रोमुळे जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होईल, फडणवीसांचं प्रतिपादन। राज्यातील 10वी बोर्डाचा उद्या निकाल लागणार। दरम्यान बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उद्या ऑनलाईन हा निकाल वेबसाईटवर पाहता येणार।